नमस्कार मित्रांनो, धानेश दीपाली 07 यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलोय आता समुद्राच्या किनारी. बघू शकता इकडे दीपू पण आहे. दीपू कसं वाटतंय? गारगार वाटायलंय. थंडी वाजायलंय. आधी तुला म्हणजे काय सर्दी आलेलं आहे, सायनस ब्लॉक आहेत ना दोन्ही. हे बघू शकता समुद्राचं पाणी. आम्ही खूप जवळ आहे आता समुद्राच्या पासून. इकडे नाव वगैरे आहे आणि इकडे बघू शकता केवढं थंडी आहे आणि केवढं धुका पडलेलं आहे ना. आणि असंच मी थोडंसं यांना दाखवायचं आहे. तिकडे तिकडे पेंटिंग वगैरे बनवावं लागले. जगाचं पेंटिंग कसं बनवतात तर दाखवायला ना. काय कसं वाटलं तुला आज? एक मस्त गारवार येते. गारवार म्हणजे एसी सारखं. एसीचा प्युअर ऑक्सिजन. भारी वाटलं. बरेच दिवसानं आम्ही म्हटलं जरा समुद्राच्या किनारे फिरायला आलेलं. समुद्राच्या साईडला कसे झाडे असतात बघू शकता. जरा जवळून घेतो काय. हे बघा, बघितलं ना कसं असतात. त्यासाठीच म्हटलं आता थोडं त्यांनी हे करणार आहेत. काय पेंटिंग करायला लागलेत बघू शकता. इकडे रंग वगैरे कसे घेतलेले असतात. रंग कसं घेतलेले रंग. इकडे असं पेंटिंग आहे. भारी आहे का नाही? एक नंबर वाटतंय राव. तो दगडावर पण पेंटिंग बनावं लागलं. इकडे बघू शकता खूप छान पेंट झाली. जसं आता ही लोकेशन दीपू आता यांनी पेंट बनवलेत ना सेम टू सेम. हे बघ पुढं ह्या लोकेशनचं बनवलेलं आहे. एवढे रे माईक वगैरे छोटा इकडे ठेवलेले मित्रांनो. थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवणार आहे कसं आहे ते. हे बघू शकता इकडे. हे बघा एवढं झूम होते तेवढं मी पूर्णपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पाणी आता उतरा लागले. आम्ही आता 5 ते 10 मिनिट थांबलेले आहे. मी इथं उभारले ना इथंपर्यंत पाणी होता आणि आपण इकडे येऊन एक अर्धा तास झाला. अर्धा तासामध्ये एवढं पाणी काय झालं की वटी भरत असतंय ना. मग आता पाणी आत चाललंय पूर्णपणे. आता कमी होत आलेलं आहे. केवढं जवळ होतं ना पाणी. मी तुला मागायला सांगितलं की दीपू असं. दीपूला आता फोकस करतोय. 2 गोष्टी बोल तू पण. कालच्या रेसिपीचे व्हिडिओ बरेच लोकांनी बघितलेले आहेत. म्हटलं मी थोडंसं तुला बरं नाही म्हटलं मॅगी बनवायचा प्रयत्न होता. फायनली मी मॅगी बनवलेलं आहे. छान झालेले आणि ही झणझणीत झालेलं ना. एक कोल्हापूर स्टाईलमध्ये झालेला. आणि शेवटी म्हटलं मी तसंच झोपलो रात्री. मी बोललाच झालेलं आहे. हा सेकंड डे आहे. काल रात्रीच बनवलेलं. मी रात्री न जेवताच झोपलो कारण मॅगी खाल्ल्यानंतर परत मम्मी वगैरे जेवण बनवलं पण मी जेवलेलं नाही. बरं बाय द वे बघू शकता आता लोकेशन. मी थोडंसं ना लेट घ्यायला आता. इकडे पाणी किती लांब चाललंय बघू शकता. इकडे पूर्णपणे इकडे फोटो सेक्शनसाठी येत असतात बघू शकता. मी आता लांब न घेतो कारण चेहरा काय कॅप्चर करू शकत नाही. चेहरा कशाला हवा ती प्रश्न नाही. आपल्याला हवा नाही. परवा आपण एखादा व्हिडिओ शूट करत असताना एकांचा चेहरा आलेला. त्यांनी आम्हाला काय विचारलं? चॅनलचं नाव विचारलं. चॅनलचं नाव विचारल्यानंतर त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले आणि त्यांनी एक पोरगा म्हणजे अनमॅरिड पोरगी आणि पोरगा होता. त्यांनी काय म्हटले, सर आमचा त्या व्हिडिओमध्ये आमचा फोटो आणि आमचा व्हिडिओ आलेले आहेत, काय करा स्किप करा. कशाला घ्यायची आधी म्हणून म्हटलं कोणाला आपण व्हिडिओमध्ये घेत असताना बरेच लोक मला विचारत असतात शूटिंगला वगैरे गेल्यानंतर की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. पण आम्हाला विचार करावं लागतं. लग्नाळू जोडपं असेल तर आपण व्हिडिओमध्ये घ्यायचं. कारण कसं आहे लपडेवाली घे आणि परत लपड्यात बस. तसं नसतंय ते. हे बघू शकता. माझं शूट करत असताना दीपूला मी बरेच वेळा सांगितले. आता आम्ही कॅमेरा घेतलेले. दीपू आपण ज्यावेळी असं स्टार्ट करत असतो बोलत स्टार्ट करायचं. कारण आपल्याला काय वाटतं की त्यामध्ये गॅप पडतो ना. वर्ड्स गॅप पडले स्किप होऊ शकतो. क्रिएट वगैरे करावं लागते. म्हणून सांगायला शॉर्टकट काय करायचं शूट करत असतो घ्यायचं असतं. ओके सर काय सर. इकडे थोडंसं कावळे कबूतर आणि इथं कावळे जास्त असतात. काय आमच्या चॅनल खूप थंडी मस्त वाटायला लागले राव.
तिथं मस्तपैकी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा पाहिजे. हो होय का? ठेवलाय हा की कोल्हापूरमध्ये आहे तर नाही ना, तेच ना. समुद्र किनारे आपण आलेले आता. म्हटलं आता आपण घरी जाऊया. हा कुठले उद्देशानं तू आज व्हिडिओ बनवले म्हणजे बनवतोय आपण, काय उद्देश काय? टाइमपास.